शिष्यवृत्ती परीक्षेतील गणित नाव ऐकलं तरी अनेकांना थोडा टेन्शन येतं, नाही का? पण खरं सांगू, हा पेपर अवघड वगैरे नसतो. फक्त काही सोप्या युक्त्या, काही ट्रिक्स माहीत असल्या ना की हा पेपर अगदी सहजपणे सोडवता येतो. चला तर मग आज आपण त्या युक्त्या काय आहेत ते समजून घेऊया. हो, मान्य आहे की ही परीक्षा थोडी चॅलेंजिंग असू शकते, पण यश मिळवणं म्हणजे फक्त गणित येणं असं नाहीये. असं समजा की प्रत्येक गणित म्हणजे एक बंद कुलूप आहे आणि ते उघडण्यासाठी आपल्याकडे एक योग्य चावी म्हणजेच योग्य स्ट्रॅटेजी असायला हवी, आणि आज आपण त्या चाव्या शोधणार आहोत. चला तर मग आपली पहिली चावी वापरून बघूया. आपलं पहिलं आव्हान आहे संख्यांची कोडी सोडवणं. म्हणजे काय, तर काही विशिष्ट मराठी संख्यावाचक शब्द असतात ज्यामध्ये प्रश्न लपलेला असतो. हे शब्द एकदा का समजले की अर्धी लढाई आपण जिंकलोच म्हणून समजा. या शब्दांचा अर्थ समजून घेणं हीच आपली पहिली स्टेप आहे. एकदा शब्दाचा अर्थ समजला की मग गणिताला आकड्यांमध्ये मांडणं खूप सोपं होऊन जातं. जसं की पावणे. पावणे म्हणजे काय? तर पुढच्या पूर्ण संख्येला एक पाव भाग कमी. उदाहरणार्थ 45,000 हे कसं सोडवायचं? बरं, 45 याचा अर्थ होतो 39 आणि 1,000 म्हणजे 750. आता हे दोन्ही एकत्र केले की उत्तर मिळालं 39,750. पाहिलं किती सोपं आहे हे एकदा समजलं की. ओके, चला आता पुढच्या कुलुपाकडे जाऊया. विभाग 2, हिशोब करण्याचे सोपे मार्ग. आता हे कुलूप आहे मोठमोठ्या आकडेमोडीचं, जे बघताक्षणी खूप अवघड वाटतं. पण घाबरायचं काहीच कारण नाही, कारण आपल्याकडे याचीही एक भारी चावी आहे. आता आव्हान बघा कसं आहे. 2,000 रुपयांच्या 20 नोटा, 1,000 रुपयांच्या 30 नोटा, 500 रुपयांच्या 40 नोटा आणि 5 रुपयांची 70 नाणी. या सगळ्यांची एकूण रक्कम काढायची आहे. अरे बापरे, दिसायला किती गोंधळात टाकणारं वाटतंय हे, नाही का? पण थांबा, हीच सगळी माहिती जर आपण अशा एका टेबलमध्ये म्हणजे तक्त्यात मांडली तर? बघा, प्रत्येक प्रकारच्या नोटांची संख्या आणि त्यांची एकूण किंमत वेगवेगळी काढली की सगळा हिशोब एकदम सोपा आणि स्पष्ट दिसतो. या पद्धतीमुळे काय होतं तर आपला गोंधळ टळतो आणि चुका होण्याची शक्यता जवळजवळ नाहीशी होते. आणि मग ह्या सगळ्या रकमांची बेरीज केली की आपल्याला आपलं फायनल उत्तर मिळतं 90,350 रुपये. पाहिलं, त्या एका टेबलमुळे किती फरक पडला? एकदम सगळं क्लिअर झालं. चला आता पुढच्या प्रकारच्या कोड्यांकडे जाऊया. विभाग 3 आहे मापन आणि वेळेचं तर्कशास्त्र. आता ही जी कोडी आहेत ना, इथे योग्य सूत्र वापरणं हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे. तर प्रश्न असा आहे की 9.5 किलो वजनाची 30 पोती आहेत आणि त्यातलं सगळं धान्य 57 नवीन पिशव्यांमध्ये अगदी समान भरायचं आहे. आता इथे बघा, आपल्याला गुणाकार आणि भागाकार या दोन्ही गोष्टी कराव्या लागणार आहेत. मग हे कसं सोडवणार? अगदी 2 सोप्या स्टेप्स आहेत. सगळ्यात आधी एकूण वजन किती आहे ते काढूया. म्हणजे 30 पोती गुणिले 9.5 किलो हे झालं 285 किलो. आता दुसरी स्टेप, या एकूण वजनाला 57 पिशव्यांनी भागायचं. म्हणजे 285 भागिले 57 आणि उत्तर आलं 5 किलो. याचा अर्थ प्रत्येक नवीन पिशवीत 5 किलो धान्य असेल. आहे की नाही सोपं? ओके, आता जरा वेळेवर आधारित एक प्रश्न बघूया. हे जरा वेगळं आहे. इथे आपल्याला वेळेत पुढे नाही तर मागे जायचं आहे. म्हणजे बस कधी पोहोचली ते सांगितलंय, पण ती निघाली कधी होती ते आपल्याला शोधायचं आहे. हे कसं करायचं? चला बघूया. सगळ्यात आधी दुपारी 3:15 आपण 24 ताशी वेळेत लिहूया, म्हणजे 15:15. आता यातून आपल्याला प्रवासाचा वेळ वजा करायचा आहे, जो आहे 2 तास 45 मिनिटं. पण 15 मिनिटांमधून 45 मिनिटं वजा करता येणार नाहीत, बरोबर? मग काय करायचं? आपण 15 तासांमधून 1 तास म्हणजे 60 मिनिटं उधार घेऊया. मग आपल्याकडे काय झालं? 14 तास आणि 60 अधिक 15 म्हणजे 75 मिनिटं. आता सोपं झालं. 75 मधून 45 मिनिटं गेले, उरले 30 मिनिटं. आणि 14 तासांमधून 2 तास गेले, उरले 12 तास. म्हणजे आपलं उत्तर आलं 12:30 मिनिटं. याचा अर्थ बस दुपारी 12:30 वाजता निघाली होती. आतापर्यंत आपण आकडेमोड पाहिली. आता वळूया भूमितीसारख्या काही व्हिज्युअल चॅलेंजेसकडे. विभाग 4 आहे आकृतिबंधाची गंमत. आणि इथे एक इतकी सोपी ट्रिक आहे की कितीही अवघड दिसणारा कोडं असेल ना, ते अगदी मोजणीच्या सोप्या गणितात बदलून जातं. प्रश्न असा आहे की समोर जी आकृती दिसतीये त्यात एकूण किती रेषाखंड आहेत. आता जर आपण एक एक करून मोजायला लागलो तर खूप वेळ जाईल आणि कुठेतरी गोंधळ होण्याची शक्यता पण आहे. पण घाबरू नका, यासाठी एक खूप सोपी युक्ती आहे. काय करायचं?
प्रत्येक छोट्या रेषाखंडाला एक नंबर द्यायचा, म्हणजे 1, 2, 3, 4, 5. आणि आता फक्त या सगळ्या नंबर्सची बेरीज करायची. बस. म्हणजेच 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 यांची बेरीज किती येते? 15. पाहिलं, कुठे एक एक करून मोजत बसणं आणि कुठेही सोपी युक्ती. किती पटकन आणि एकदम अचूक उत्तर मिळालं. चला, तर आता आपण जे काही शिकलो त्याचा एक सारांश बघूया. हा आहे आपल्या विजयासाठीचा मंत्र. या काही मुख्य युक्त्या आहेत ज्या संपूर्ण परीक्षेसाठी एका मास्टर की सारखं काम करतील. तर लक्षात काय ठेवायचं? 1. अवघड शब्दांना आधी आकड्यांमध्ये बदला. 2. गुंतागुंतीची माहिती असेल तर पटकन टेबल तयार करा. 3. मापन आणि वेळेच्या गणितासाठी योग्य सूत्र वापरा. 4. आकृतिदंधांसाठी सोप्या मोजण्याच्या युक्त्या वापरा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येक प्रश्न एकदम शांतपणे आणि काळजीपूर्वक वाचा. लक्षात ठेवा, पाठांतरापेक्षा योग्य रणनीती वापरणं खूप महत्त्वाचं आहे. शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. यश म्हणजे फक्त गणित येणं नाही, तर ते कोडं कसं सोडवायचं हे माहीत असणं. या परीक्षेला एक मोठं आव्हान म्हणून बघू नका. ही फक्त सोडवता येणाऱ्या कोड्यांची एक मालिका आहे, एवढंच. तर मग या सगळ्या युक्त्या समजल्यावर हे कोडं यशस्वीपणे सोडवण्यासाठी आणि परीक्षेत उत्तम यश मिळवण्यासाठी आता नक्कीच आत्मविश्वास वाढला असेल, हो ना?